प्रशासनाचा वापर करून त्यांच्यावर पूर्ण पोलिसांचा दबाव ठेवण्याचं काम करण्यात आलं। ज्या दिवशी आखरी दिवस फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सुद्धा 1 तारखेचं त्यांना 31 तारखेला त्यांना नोटीस दिली, त्याला समजपत्र असा शब्द उल्लेख केला आणि यांना 1 तारखेला 12 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा अशा पद्धतीचं पत्र पोलीस विभागाच्या माध्यमातून देण्यात आलं। त्याचं उत्तर आम्ही दिलं की आम्हाला वेळ द्या आणि काल आपल्याला पाहायला मिळालं असेल तर नरेश शिश्वरकरच्या घरावर पोलिसांचा पूर्ण वॉच जवळपास 100-150 पोलीस स्वतः SP रात्री 1 वाजेपर्यंत त्याच्या पलीकडे मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते। यांना ताब्यात घ्यायचं आणि दबाव तंत्राच्या आधारावर यांचा फॉर्म विड्रॉल करायचा अशा पद्धतीचं कृत्यसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज आम्ही जे ऑब्झर्वर आहेत पाटील त्यांना गोपाल अग्रवालजी असेल, मी असेल, खासदार साहेब असतील, माजी आमदार दिलीप बनसोड असतील, आमचे सगळे आमचे उमेदवार असतील, आम्ही सगळेच्या सगळे त्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या सगळ्या घटनेची आम्ही माहिती दिलेली आहे। दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका बिनविरोध करायचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला होता आणि भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं काम सुरू केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी पडलेलो असं तुम्हाला म्हणता आलं असतं। काही कोणाच्या अडचणी असतात, त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने ही निवडणुकीला पुढे जातो आहे याचं कौतुक आपण लोकांनी केलं पाहिजे। आम्ही या आतंकवादाच्या विरोधात लढतो आहे, आम्ही या जंगलराजाच्या विरोधात लढतो आहे, या दडपशाहीच्या विरोधात लढतो आहे, आम्ही हिंमत दाखवलेली आहे, हे याच्यातलं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही आमचं कौतुक नरेश शिश्वरकरला उभं ठेवून, कारण की ज्या दिवशी फॉर्म भरायचं होतं मोठे मोठे भाषणं लक्ष्मी सभागृहात झाले, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, TV ला पण बातम्या आहेत की आमचा उमेदवार गरीब आहे आणि आम्ही सगळे नेते श्रीमंत आहोत अशा पद्धतीचं भाषणं आपण त्या ठिकाणी विरोधकांचे ऐकलेले आहात। आता उलटं झालं, आमचा उमेदवार हा एकरभऱ्याचा शेतकरी आहे आणि त्यांचा उमेदवार जवळपास 21 एकराचा जमीन असलेला उमेदवार आहे। हे कर्मानी ते गरीब आहेत आणि आमचा उमेदवार कर्मानी श्रीमंत आहे, बस फरक असा आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही निवडणूक आम्ही लढायचं ठरलं, वेळ आली तर वर्गणी करू, सर्वसामान्याच्या मध्ये जाऊ आणि हा जो जंगलराज नागपूरहून आलेल्या पार्सलने जो सुरू केलेला आहे त्या जंगलराजला या जिल्ह्यामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांची साथ मिळणार आहे, कारण की आमचा उमेदवार हा अपक्ष आहे। मुद्दामून आम्ही पार्टीचा उमेदवार या ठिकाणी ठेवलेला नाही आहे, आम्हाला सगळ्यांची मतं घ्यायची आहेत। आम्हाला मताचं आपल्याला माहिती आहे की आमच्या आकडे किती आहेत हे तुम्हाला मताचं हे माहिती आहे आणि म्हणून आम्ही उमेदवार हा अपक्ष मुद्दामून ठेवलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांची मतं या ठिकाणी मिळतील त्या पद्धतीचा विश्वासही आम्हाला मिळालेला आहे आणि ही निवडणूक काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश शिश्वरकर बहुमताने जिंकेल अशा पद्धतीचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।